मित्रांनो, कधी वाटतं का की आपण लोकांच्या गर्दीत असलो तरीही एकटे आहोत? हा लोनलीनेसचा सायन्स आहे, ज्यामध्ये मेंदूचं सगळ्यात मोठं कनेक्शन असते. नमस्कार मंडळी, मी हर्षल आणि माइंड मॅटर्स मराठीच्या या भागात तुमचं स्वागत आहे. आपण आज बोलणार आहोत लोनलीनेस बद्दल. व्हॉट इज लोनलीनेस? लोनलीनेस म्हणजे फक्त शारीरिकरित्या एकटे असणे असं नाही. इट इज अ सब्जेक्टिव्ह फिलिंग. म्हणजे आपण लोकांच्या किती आसपास आहोत त्यापेक्षा आपल्याला किती इमोशनली कनेक्टेड वाटतं त्यावर अवलंबून असतं. लोनलीनेस मागचं ब्रेन सायन्स काय आहे ते आपण जाणून घेऊ. आपल्या मेंदूत ॲमिग्डला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या भागांचा संबंध सोशल कनेक्शन सोबत असतो. जेव्हा आपल्याला सोशल रिजेक्शन किंवा डिस्कनेक्ट जाणवतं तेव्हा ॲमिग्डला त्यावर थ्रीट सारखं प्रोसेस करतं. त्यामुळं कॉर्टिसोल जो स्ट्रेस हॉर्मोन आहे तो वाढतो. कंटिन्युअस लोनलीनेसमुळे मेंदू हायपर विजिलंट होतो. म्हणजेच आपल्याला वाटतं की लोक आपल्याला इग्नोर करतायत, पण ते खरं नसलं तरीही. याचा फिजिकल हेल्थवर काय इम्पॅक्ट होतो? सायन्स सांगतं की कॉर्निक लोनलीनेस म्हणजे दीर्घकाळ चालणारी एकटेपणाची भावना इम्युन सिस्टम कमजोर करते, रिस्क ऑफ डिप्रेशन आणि एन्झायटी वाढवते, इव्हन हार्ट हेल्थ पण परिणाम करते. पण चांगली गोष्ट अशी आहे की आपला मेंदू न्यूरोप्लास्टिक आहे. स्मॉल जेन्युइन कनेक्शन्स जसं की एखाद्या मित्राला फोन करणं, छोट्या ग्रुप ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेणं, त्यामुळे डोपामिन रिलीज होतो. ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस किंवा माइंडफुल कन्व्हर्सेशन्स लोनलीनेस कमी करतं. आणि सर्वात महत्वाचं, स्वतःशी पॉझिटिव्ह रिलेशन बिल्ड करणं. तर मित्रांनो, लोनलीनेस ही फक्त मनाची अवस्था नाही, तर सायन्सच्या लँग्वेजमध्ये ती आपल्या मेंदू, हॉर्मोन्स आणि शरीरावर परिणाम करणारी गोष्ट आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर अशा टॉपिक्ससाठी माइंड मॅटर्स मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.